मुक्या प्राण्यांना जीव लावल्यानंतर ते कसं शेवटपर्यंत साथ देतात याचं एक उदाहरण बघायला भेटतं इथं. खूप वाईट वाटतंय की त्याला कसं समजून सांगणार. आपण माणसं आहेत, आपण एकमेकांना सांगू शकतो, सांत्वन करू शकतो, पण त्याला कोण सांगणार. बसलेलो असलो तरी तो साईडला बसलेला असतो आणि आम्ही ज्यावेळेस सगळे घरी जातो उशिरा त्यावेळेस तो रात्रभर इथं फोटोच्या समोर बसतो. तो संतोष अण्णाने म्हणजे त्याचा जास्त जीव त्याच्यावर होता घरी. तो त्याला मांडीवर घ्यायचा कधी पण. त्याला वाटतंय की त्याचा मालक किंवा त्यानं ज्यांनी म्हणजे ज्या राजूवर ज्याचा जीव आहे तो कुठंतरी आपल्याला हाक मारेल, काहीतरी बोलेल, असं रोज पाहायला मिळते. तुम्ही कधी जरी उशिरा आले तरी तो इथंच बसलेला असतो आणि आम्ही सगळे इथं असताना देखील असतो तो. अतिशय वाईट वाटतं त्याच्याकडे बघून, कारण का तो असताना एवढा जीव असायचा त्याचा, तो त्याला म्हणजे खूप जीव लावत होता. त्याला समजून कसं सांगायचं हा खूप मोठा प्रश्न आहे की आपला दादा किंवा आपला मालक येणार नाही आता कधीच, आपल्याला तो कायमचं सोडून गेलेला आहे. रात्री देखील खूप वाईट वाटलं. रात्री आम्ही सगळे जाताना तो इथंच बसलेला असतो आणि इथंच वाट बघतो मालकाची की कधी आपल्याला हाक मारते मालक. तो घरी कमी राहतो, इथं फोटो दिसतोय नाही आणि तो फोटो दिसल्यामुळे त्याला असं वाटतं की आपला मालक कुठून तरी येईल आणि आपल्याला हाक मारेल. असं रोज त्याचे जे वागतो तो जे राहतो राजू, त्याच्याहून त्याच्या वागण्याहून तसं दिसतंय. म्हणजे माझा दादा त्याला खूप जीव लावायचा आणि आज देखील त्यानं जीव लावलेला त्याची परतफेड म्हणून तो रात्रभर इथं एकटा बसलेला असतो आणि तुम्ही ते रोज बघताय. बसलेलो असलो तरी तो साईडला बसलेला असतो आणि आम्ही ज्यावेळेस सगळे घरी जातो उशिरा त्यावेळेस तो रात्रभर इथं फोटोच्या समोर बसतो. त्याला वाटतंय की त्याचा मालक किंवा त्यानं ज्यांनी म्हणजे ज्या राजूवर ज्याचा जीव आहे तो कुठंतरी आपल्याला हाक मारेल, काहीतरी बोलेल, असं रोज पाहायला मिळते. तुम्ही कधी जरी उशिरा आले तरी तो इथंच बसलेला असतो आणि आम्ही सगळे इथं असताना देखील असतो तो.